मोजमाप अधिकाऱ्यांनी कारखानदारांच्या हातात घातलाय हात. तब्बल 1 कोटी रुपयांचं मोजमाप करणारी व्हॅन धुळखात संभाजी ब्रिगेडचं आंदोलन. साखर कारखान्यातील वजन काट्यावर होणारी काटामारी रोखण्यासाठी शासनाकडून वैद्यमापनशास्त्र विभाग कोल्हापूर यांना अद्ययावत तंत्रज्ञान वापरून बनवलेली हायड्रोलिक व्हॅन देण्यात आली. तब्बल 1 कोटी रुपये खर्च करून ही व्हॅन दिली आहे. मात्र कारखानदारांच्या हितासाठी सदर व्हॅन गेल्या 10 वर्षापासून लपवून ठेवत बोगसरित्या पडताळणी करत प्रमाणपत्र देत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला. ही व्हॅन उपयोगात आणावी, शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं कोल्हापुरातील वजन काटे विभाग कार्यालयाच्या समोर हलगी वाजवत जोरदार आंदोलन करण्यात आलंय. मोजमाप अधिकाऱ्यांना आणि कारखानदारांना याचं उत्तर द्यावंच लागेल, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय. साखर कारखान्यातील वजन काट्यांचं मूल्यमापन करण्यासाठी, त्याची पडताळणी करण्यासाठी, ते काटे बरोबर आहेत का नाही बघण्यासाठी, तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1 कोटी रुपयाची व्हॅन, हायड्रॉलिक व्हॅन ह्या वजनमाप विभागाला दिलेली होती. ह्या वजनमाप अधिकाऱ्यांनी कारखानदारांच्या हातात घातलाय, दलाली केली आणि कारखानदारांच्या हितासाठी हे मशीन 1 किलोमीटर सुद्धा न फिरवता गोकुळ दूध संघामध्ये लावून ठेवलेलं आहे. त्यामुळे आज आम्ही या इथं अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आणि त्या मशीनचं दर्शन आणि त्याचं पूजन करण्यासाठी आलोय. आज हे अधिकारी मात्र पळपुटे निघाले. लोकांना प्रश्नाची उत्तरं द्यायला नको म्हणून साठी पळून गेलेले. कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. इथून पुढच्या काळात आम्ही या अधिकाऱ्यांची पाठ सोडणार नाही.